नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मुख्याध्यापकच निघाला वासनांध. आजारी आईची विचारपूस करण्यासाठी यायचा आणि विद्यार्थिनीवर वारंवार नको ते केलं. इयत्ता 10वी पर्यंत शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनीच्या आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याध्यापकानंच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. कृष्णा ज्ञानू दाभोळे, वय 55, राहणार तालुका कागल असं संशयिताचं नाव आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून तिच्या आईनं जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक झाली. न्यायालयाने संशयिताला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित मुलीची आई कोल्हापूर शहरात राहण्यास असून ती काही दिवसांपासून आजारी असल्यानं मुलगी कोल्हापुरात परतलेली होती. त्यानंतर संशयितानं तिच्या आईच्या तब्येतीची विचारपूस करत संपर्क पुन्हा वाढवला. ऑगस्ट 2025 मध्ये पीडितेच्या घरी कोणी नसल्याचं पाहून तिच्यावर अत्याचार केला. त्याच्या मुलाचाही फ्लॅट शहरात असल्यानं पुन्हा 2 महिन्यांनी या फ्लॅटमध्ये पीडित मुलाला बोलावून पुन्हा अत्याचार केला. मुलीच्या वागण्यात झालेला बदल पाहून तिच्या आईनं विश्वासात घेत संवाद साधला. यावेळी तिने सर्व प्रकार आईला सांगितला. हे ऐकून आईलाही धक्का बसला. यानंतर दोघींनी पोलीस मुख्यालयात जाऊन महिला कक्षामध्ये तक्रार दिली. त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केल्या. संशयिताविरोधात बालकांवरील लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले. संशयिताला मुरगुड येथून अटक करून आज न्यायालयात उभं करण्यात आलं. न्यायालयाने संशयिताला 3 दिवसांची कोठडी सुनावली. अधिक तपास पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील करतात. पीडितेच्या वडिलांचं निधन झालं असून आई, एक बहीण अशा तिघी राहण्यास आहेत. पीडितेची आई आजारी असल्याचं संशयित दाभोळेनं हेरलं. आधार देण्याचा बहाणा करून त्याने या कुटुंबाची जवळीक साधली. यानंतर मात्र त्याला शिक्षक म्हणून असलेल्या जबाबदारीचा विसर पडून आपल्याच विद्यार्थिनीला वासनांतीची शिकार बनवलं.